एक मोठी बातमी समोर येते। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या पत्रकारांशी संवाद साधतायत। ते पत्रकार परिषद घेत आहेत। आपण थेट जाऊयात त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये। ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पाहूयात। दिला नाही त्याच्यामुळे आम्ही डाटा देऊ शकलो नाही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा। पण डाटा नव्हताच आपल्याकडे, डाटा त्यांच्याकडे होता। 2011 जनगणना त्यांनी केली होती आणि मध्ये मला आठवत असेल तर जेटलीने त्यातला काही भाग जो आहे हा जाहीर केला होता, पण आकडेवारी आणि डिटेल्स नाही दिले जेटली साहेबांनी त्यावेळी। आणि त्यामुळे त्याने सांगितले तुम्ही तो डाटा जमा करा आणि मग म्हणजे आता दोन गोष्टी आहेत। एक तर तो डाटा जमा करणं, जनगणना करून, दुसरं ते झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी 2 जागा मिळते, काही ठिकाणी 4 जागा, काही ठिकाणी 27 जागा मिळते, 27%। म्हणजे ॲक्च्युअली म्हणजे जसं मी नाशिकमध्ये पाहिलं तर ते 2च जागा आमच्या वाट्याला येते, अशी ही एकूणची परिस्थिती झालेली आहे। आता याच्यामध्ये ठीक आहे, दोष द्यायला राजकारण करणार करू द्या। मी पवार साहेबांशी पण बोललो, सगळ्यांशी बोलतो आहे मी। काँग्रेस पक्ष तर त्याच्यामध्ये आहे, वडेट्टीवार वगैरे सगळे, नाना पटोलेची वगैरे। CM साहेबांनी मीटिंग ताबडतोब घेतली, कपिल सिबल वगैरे त्यावेळेला होते याच्यावर VCवर, नंतर आमचे ॲडव्होकेट जनरल आणि सगळे मंत्री वगैरे। त्यांनी काय सांगितलं, आता हा जो निकाल आहे हा निकाल खरा म्हणजे 5 जिल्ह्याच्यासाठी जी काही एक केस झाली त्याच्यातून हा निकाल पुढे गेला, पण आता हा निकाल जो आहे हा 5 जिल्ह्यापुरता राहिला नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू झाला। आणि तो संपूर्ण महाराष्ट्रालाच लागू नाही तर मी विचारलं आम्ही तिथे कपिल सिबल साहेब की आता मग सगळ्या देशाला लागू होईल, तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे। तर ते म्हणाले हो, हा निकाल आता संपूर्ण देशाला लागू होणार। म्हणजे 27% आरक्षण बिनदिक्कतपणे मंडल आयोगाने दिलेलं होतं या देशामध्ये, त्या सगळ्या आणि ज्या राज्याने तो लागू केला त्या सगळीकडे हे प्रश्न आता उपस्थित होणार। कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा एका राज्यापुरता नसतो, तो जो आहे तो संपूर्ण देशासाठी लागू होणार। लॉ ऑफ द लँड सांगतो, अशी ती एकूण परिस्थिती आहे। मग मुख्यमंत्र्यांनी 3 बैठकी झाल्या 2 दिवसामध्ये, आणि त्यांनी ठरवलं की आपण तयारी तर करायला पाहिजे। तो OBC कमिशन निर्माण करायचं, ते OBC कमिशन मला असं वाटतं की जे मी आता वडेट्टीवारांबरोबर बोललो ते बोललो की मुख्यमंत्र्यांनी फाईल सही केलेली आहे आणि OBC कमिशनचं तो जो OBC आयोग ते सही करून वडेट्टीवारांनी आता GR साठी पाठवलं। म्हणजे मला असं वाटतं की ते संध्याकाळपर्यंत GR येईल। म्हणजे कोर्टाने जे सांगितलं की OBC आयोग नेमा आणि पुढची प्रक्रिया जी तुमची जी आहे तुम्ही जनगणना वगैरे जे करा, तर तो OBC आयोग तर जे आहे GR झाल्यानंतर तो अस्तित्वात येणार। मला जे कळलं आहे ते हायकोर्टाचे जे निवृत्त न्यायाधीश निरगुडे साहेब हे त्याचे अध्यक्ष त्या OBC आयोगाचे राहणार आहे आणि 9 सदस्य एकूण आहेत त्याच्यामध्ये। परंतु पुढे काय करावं याच्यावर आम्ही पण अनेक वकिलांबरोबर चर्चा करत आहेत, इतर सुद्धा लोक चर्चा करत आहेत। मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलं तुम्ही सगळ्यांनी विचार करा काय करायचं। मग प्रधानमंत्र्यांची भेट घ्यायची असेल तर ती सुद्धा मी फोन करून ती सुद्धा भेट मागतो। पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की हा देशव्यापी आता प्रश्न होतो आहे काय, मी देशातील इतर नेत्यांना सुद्धा सांगतो, मुख्यमंत्र्यांना सांगतो की बा हा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणे, इंटरव्ह्यू करण्याची गरज आहे। त्यापेक्षा संपूर्ण देशामध्ये हा आता
आज या मितीला तो इम्पिरिकल डाटा नाही तर आरक्षण नाही, आणि आरक्षण जरी तो इम्पिरिकल डाटा जो झाला तरी पूर्ण 27% आरक्षण कुठे मिळेल त्याची गॅरंटी नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते कुठे 5%, 60%, अप टू 27%. या प्रश्नांना उत्तर नाही देऊ शकणार. पुढे काय होणार, मग काय होईल. आज याच्यामध्ये हा फक्त आहे राजकीय आरक्षणाला दिलेलं चॅलेंज होतं, आणि त्याच्यापुरतं हा सगळा हे झाला. बाकी ते जे आहे शैक्षणिक आणि ते जे आहे त्याला कुठे धक्का लागत नाही. समता परिषदेच्या माध्यमातून आपण देखील बैठका करत आहोत. त्या बैठकांचं स्वरूप काय असणार आहे, कशा पद्धतीने? नाही, आम्ही हे जे तुम्हाला आता सांगितलं ते सगळं समजावून सांगणार आहोत, आणि याच्यामध्ये पुढची जी काही लढाई असेल किंवा चळवळ असेल ती आपल्याला उभी करावी लागेल. उदाहरणार्थ आता जनगणना सुद्धा जर करायची असेल, हे ठरलं आता सगळ्या मोठं जनगणना सुरू करू आता, तर प्रत्येक गावागावातून जी आहे ती जनगणना झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जे ओबीसीची समाज आहे त्यांनी पुढे येऊन त्या जनगणनेत भाग घेतला पाहिजे. म्हणजे आणि आपली जी खरी परिस्थिती जी आहे, मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये माघार कमी कशी आहे, त्याच्यामध्ये परत नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये कमी कशी आहे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा सत्तेमध्ये कसा कमी सहभाग आहे, हे सगळे आकडे असे सुद्धा आपल्याकडे आहेतच की राज्यामध्ये देशामध्ये किती टक्के ओबीसी कुठल्या वर्गामध्ये गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहेत ही टक्केवारी आहेत. परंतु प्रत्यक्ष सुद्धा जी जनगणना होईल त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की कुणाला घरदार नाही आहे, कुणाच्या महिला अजूनही अतिशय कष्टाचं काम करावं लागतं, कुणाची मुलं जी अजूनही शाळेत जाऊ शकत नाही, अपूर्ण शिक्षण होतं आहे, उपासमार होते आहे. सगळ्या गोष्टीचं जे आहे संकलन करण्याची गरज आहे, ती करावी असं मी मुंडे साहेब, आज मुंडे साहेबांचे जे आहे त्यांना सुद्धा मी आदरांजली अर्पण करतो की असते तर आणखीन मोठी शक्ती जी आहे आम्हाला केंद्रातूनच जी आहे प्राप्त झाली असते, कारण ती निश्चितपणे केंद्रामध्ये मंत्री असते होतीच ते. ठीक आहे, त्यांच्या नंतर जे आहे जी इतर सगळ्या मंडळींनी जे आहे सहकार्य करायला पाहिजे. सर, पण हे राजकारण सुरू आहे का असं आपल्याला वाटतं का की एकीकडे मराठा आरक्षण आपलं थांबलं, आता ओबीसी थांबलं, पदोन्नतीतील आरक्षणाचे देखील इश्यू निर्माण झाले, कसं पाहताय एकामागून सगळं? असं आहे की हे विषय जे आहेत हे लोक कोर्टात गेले आणि कोर्टाच्या माध्यमातून हे प्रश्न निर्माण झाले. हे शासनाने निर्माण केलेले प्रश्न नव्हे. आता मराठा आरक्षण सुद्धा असंच झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही देणार, त्यांनी फेटाळलं हे सगळं. आता इथे सुद्धा असंच झालं, आणि मग हे ठीक आहे, प्रत्येकाला आंदोलन करण्याचं, बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार तो आहेच, किंवा तो त्याने वापरला पाहिजे. त्याशिवाय जे आहेत जे कोणी अधिकारी असतील वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये, मग ते ज्युडिशरीमध्ये असतील, ते प्रशासकीय अधिकारी असतील, ते मंत्री राज्याचे किंवा केंद्राचे असतील, त्यांच्यापर्यंत पब्लिक आउटक्राय द्यायला पाहिजे. लोकांचं म्हणणं काय आहे, काय हे तर केलं पाहिजे. ते असं सहज जाण्यासारखं नसतं. मी सगळं सर, भाजप वारंवार देवेंद्र वारंवार एक गोष्ट मानतात की सरकारकडे 15 महिन्याचा किमान कालावधी होता ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट करायला, कारण का सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी मांडल्या त्यांच्या निकालामध्ये की सरकार गांभीर्य पूर्ण दिसत नाही या पूर्ण प्रकरणाला हाताळण्यासाठी, कारण का तुम्ही आतापर्यंत काहीच असं ठोस आणलेला नाही आमच्याकडे, आणि त्यामुळे ते रद्द झालं. असं आहे की मी मला खरं सांगतो, मला भाजपच्या विरुद्ध बोला किंवा ते विरुद्ध बोलतात म्हणून त्यांची भांडण करा, मला त्याच्यामध्ये अजिबात रस नाही. आमच्या ओबीसीचं आरक्षण जात आहे ते वाचवण्यासाठी सगळ्यांनी मदत करा. तसं मी म्हणू शकतो की फडणवीस सरकार असताना जे आहेत त्या गोष्टी पुढे आलेल्या होत्या, कोर्टामध्ये सुद्धा त्याची मागणी झाली होती, पण त्यावेळेला सुद्धा ते झालं नाही. तर ते मला ते काही म्हणायचं नाही की हे कोण कोण जबाबदार आहे, का तुम्ही जबाबदार आहे, का आम्ही जबाबदार आहे. ठीक आहे, आता आम्ही सत्तेत येऊन तुम्ही आम्हाला म्हणताय आम्ही जबाबदार आहे, परंतु हे सगळं जे आहे हे आताची गोष्ट नाही आहे.
ही फार जुनी केस आहे. त्यावेळेला भाजपचं राज्यसुद्धा होतं, त्यावेळेला नाही झालं ते. आणि आता तर दुर्दैवाने जे आहे जे सातत्यानं जे कोविड 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 चालवलं आहे की ते कोविड पण तर कोविड चालू आहे की नाही माहीत पण पडत नाही, काय काय होतं आहे, कोण कुठे कुठे काय काय, सगळ्या अडचणीतून वर्ष होतं, 1.5 वर्ष हेच चाललेलं आहे. मला सांगा दुसरं काय करायला मिळालं कोणाला? एक आक्षेप घेतला जातो की जो स्वतंत्र आयोग नेमून तात्काळ कारवाई करणं गरजेचं होतं 15 महिन्यामध्ये. 15 मिनिट त्याच्या अगोदर होते ते 2018 पासून येते. 2018ला तर ते होते ना सरकारमध्ये, त्यावेळी का नाही केलं? त्यावेळी केस झाले त्यावेळी, आणि त्यावेळी ते होतच ना सरकार. पण ठीक आहे, मला ते तो सुद्धा आरोप करायचा नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं आरक्षण गेलं, सर्व पक्षाने आम्हाला सहकार्य करा. सर पण आता ह्यामध्ये आंदोलन करायची वेळ आली तर आपण ही त्याच्यामध्ये विजय इंटे वगैरे सगळे आलेले आहेत. त्याच्यामध्ये साळी माळी कोळी तेली तांबोळी तुमचे धनगर बंजारी कुणबी हे सगळे मोठे मोठे 350 जाती आहेत. तर यांची संख्या मोठी आहे. आणि मंडल आयोगाने त्यावेळेला संपूर्ण अभ्यास करून या समाजांना तिथे ओबीसी आरक्षण देण्याचा अवॉर्ड दिला होता. आणि तो प्रधानमंत्री त्यावेळेला व्ही पी सिंग यांनी मान्य केला आणि पवार साहेबांनी अंमलात आणला. त्यानुसार हे आरक्षण मिळत होतं. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक तर ते आरक्षण आमचं कमी होणार नक्की, काही ठिकाणी तर ते 0 मिळणार, काही ठिकाणी 1-2च जागा जिल्ह्यामध्ये मिळणार. कारण SC ST त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आणि त्यांचं दिल्यानंतर 50% आत जेवढं शिल्लक राहील तेवढं ओबीसी. काही ठिकाणी 27% सुद्धा मिळते, पण बऱ्याच ठिकाणी ते कमी होते. नुसत्या जिल्हा परिषदेच्या जागा सुद्धा जवळजवळ 120 जागा ओबीसीच्या कमी होत आहेत. आणखीन एक त्याने त्याच्यामध्ये टाकलं की हे ओबीसीचं आरक्षण द्यायच्या वेळेला ओबीसीचा इम्पिरिकल डाटा जो आहे तो सुद्धा गोळा करा. आता हा डाटा जो आहे हा खरं म्हणजे 2011च्या वेळेला ज्यावेळेला लोकसभेमध्ये समीर भुजबळने त्याचं म्हणजे पहिल्यांदा पाऊल उचललं आणि मग मी त्यांना सांगितलं की ताबडतोब मुंडे साहेबांना जाऊन भेटा. मुंडे साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी ताबडतोब ते उपनेते होते BJPचे आणि त्यांनी त्या दोघांना मग सुरू केलं. मग त्याला आपोआपच मग कुठे मायावती, लालूप्रसाद यादव, नितीश कुमार जे कोणी असतील तिथे नेते मुलायमसिंग पासून आणि शेवटी पवार साहेबांपर्यंत सगळ्यांना ते भेटले. पवारसाहेब त्यावेळेला मंत्रिमंडळात होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की झालं पाहिजे. आणि त्यानुसार मग प्रणब मुखर्जी त्यावेळेचे काँग्रेसचे मंत्री त्याने हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही ही जनगणना करतो. म्हणजे जनगणना करा याच्यासाठी ही मुवमेंट झाली. तर प्रत्येक वेळेला काही जरी असलं की तुमची लोकसंख्या केली. खरं म्हणजे ज्यावेळेला मंडळ आयोग लागू झाला त्यावेळेला हा प्रश्न सुप्रीम कोर्टात 9 न्यायाधीशांच्या बेंच समोर गेला आणि त्या 9 न्यायाधीशांच्या सन्माननीय बेंचने ते मंजूर केलं. त्याच्यानंतर ते लागू झालं. तरी सुद्धा म्हणजे तुमची लोकसंख्या किती. आणि त्यावेळेला जसं SC आणि STला केंद्रीय निधी मिळतो तसा आपल्याला निधी मिळावा त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. पण एकदा सुमित्रा महाजन यांची एक कमिटी झाली खासदारांची, एकदा प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग यांची कमिटी झाली. त्याच्यामध्ये पवारसाहेब, चिदंबरम वगैरे वगैरे सगळे होते. ह्या दोन्ही कमिटीने सांगितलं की आपल्याला ओबीसींना केंद्रीय निधी दिला पाहिजे देशामध्ये, परंतु त्यांचा डाटा संख्या आपल्याकडे नाही, त्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. म्हणून ती रिक्वेस्ट त्यांनी हे जे जनगणना कमिशनर जे आहेत आयुक्त त्यांच्याकडे पाठवले की यांची जनगणना करा.
दुर्दैवाने ती काही होईना. मग ती मगाशी सांगितल्याप्रमाणे मुंडे साहेब, समीर भुजबळ यांनी सगळ्यांनी शेवटी पवार साहेबांपर्यंत जाऊन मग ते हाऊसमध्ये मान्य केलं की आम्ही जनगणना करतो. परंतु ती जनगणना जी आहे ती सेन्सस कमिशनरकडून करण्याऐवजी ती RDD कडून करण्यात आली, ग्रामविकास कार्यालय. ठीक आहे, तेही केली. त्याच्या दोघात फरक असतो. जेव्हा सेन्सस कमिशन करतं त्यावेळेला तुम्ही चुकीची माहिती जर जनगणनेत दिली तर त्याला कारावास आहे, शिक्षा आहे त्याला. ठीक आहे, पण तोही प्रश्न होता. पण चला कशी तरी जनगणना झाली, पण त्याचे आकडे आतापर्यंत पुढे आले नाही. आताच्या हे केसमध्ये तेच विचारायला की तुमचा एम्पिरिकल डाटा काय. आम्ही सांगितलं की हा डाटा जो आहे हा केंद्र सरकारकडे आहे आणि केंद्र सरकारने कडे तो आम्ही मागतो, आपण ते देत नाहीत. 2-4 आणि राज्य सरकार भाजपने राज्यभर आंदोलन केली आहेत आणि ओबीसीमध्ये राजकीय आरक्षण रद्द झालं. त्याच्या विरोधात तुम्ही असते, विजय वडेट्टीवार असते, याच्या नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावाची मागणी असं काय की हे ओबीसीचं हे आरक्षण मिळावं तेव्हापासून मी छगन भुजबळ याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री होते, मी मंत्री होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला पवार साहेबांनी जालन्याला महात्मा फुले समता परिषदेचा हा मोठा मेळावा झाला. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पवारसाहेब, मी, विलासराव होते मंत्री, सीताराम केसरी, असे सगळे लोक होते. आणि त्यावेळेला आपण लोक होते. त्यावेळेला एकच मागणी केली होती की महाराष्ट्रामध्ये मंडळ कमिशन लागू करावा, जो VP सिंग यांनी दिल्लीमध्ये मान्य केलेला आहे. त्याप्रमाणे तो महाराष्ट्रात तेव्हापासून आपण लागू केला आणि पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला नोकरी, शिक्षण याच्यामध्ये 27%, पण त्याचबरोबर राजकीय आरक्षणसुद्धा आपल्याला त्यावेळेला पवार साहेबांनी सगळीकडे 27%. आणि ते त्याप्रमाणे जे 50% पुढे जाणार नाही ते पण आपण सगळ्यांनी पाहिलं होतं. नंतर आरक्षणाची जी आहे टक्केवारी आणि वेगवेगळे जे आहेत निर्णय कोर्टाचे येत गेले, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फरक पडत गेला, वाढत गेला. आणि माझं सततचं मत आहे, त्यांचा तो अधिकार आहे माझा राजीनामा मागण्याचा किंवा आणखी कोणाचा. पहिल्यांदा म्हणजे मी त्यांचे हे जे काही आंदोलन झाले त्याचं मी स्वागत करतो की ओबीसीसाठी लढण्यासाठी BJP उभे आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आज मितीला ओबीसीच्या प्रश्नामध्ये सहकार्य करण्यासाठी भारत सरकारच्या सहकार्याची फार मोठी आवश्यकता आहे. कारण ही जी मध्ये केस झाली आणि त्याच्यामध्ये राजकीय आरक्षणाला ते 50%च्या वरती जात आहे. काही ठिकाणी SC ST त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात द्या आणि नंतर जे काही उरेल ते पण 50%च्या खाली तेवढं आरक्षण ओबीसीला द्या, असा एक निकाल आता 4 मार्चच्या खानविलकर साहेबांच्या सुप्रीम कोर्टच्या बेंचमध्ये आला. आता प्रश्न असा आहे की यामुळे SC आणि ST यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये जागा गेल्यानंतर उरलेल्या जागे म्हणजे समजा ते 40% झाले तर फक्त मग 10% राहिले. हे 10% फक्त ओबीसीला मिळते. मग ओबीसीची संख्या किती असू दे पण मिळणार 10%, कारण 50%च्या आतमध्ये ते बसलं पाहिजे. तसा ओबीसी त्याच्यामध्ये BJPचे राज्यसुद्धा आहे, विरोधी पक्षांचे राज्यसुद्धा आहे.
आणि सगळीकडेच हा प्रश्न उद्भवेल. अजून इतर राज्यांना ही बाब माहिती झाली नाही, परंतु मग ती बाब जी आहेत आणि मी बिहारला वगैरे इतर काही राज्यांशी मी बोलतो. पवारसाहेब पण म्हणाले, मी पण बोलतो. मुख्यमंत्री म्हणाले आपण तयारी करून प्रधानमंत्र्यांना सुद्धा जाऊन भेटूया. तर मी सगळी तयारी करून बघू काय काय होईल ते. कमिशन त्यांनी स्थापन करायला सांगितलं होतं, ते करणार होतं, ते आता झालं, ते स्थापन होईल असं. परंतु जोपर्यंत स्वतंत्र आयोगाचं किंवा ओबीसीना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत निवडणुका त्या घेऊ नयेत अशी मागणी होते. त्या संदर्भात खरं आहे ते. आम्ही असं आहे की दुसरी मागणी करणार म्हणजे कोणाकडे करणार? गव्हर्नमेंटच्या हातात नाही आता, बरोबर. ते आपल्याला परत सुप्रीम कोर्टात जावं लागेल. आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये काही वकिलांच्या तर चर्चा सुरू आहे की आपल्याला पुन्हा जाता येईल का. तुम्ही सांगितलं आम्ही ओबीसी कमिशन आम्ही ते नेमलं, ठीक आहे. आता जर तो फिजिकल डाटा जनगणना करायची असेल तर या कोविडच्या पार्श्वभूमीवर थोडेसे अडथळे निश्चितपणे निर्माण होणार. आणि आता हे निवडणुकाच्या 5-6 महिन्यांनी येणार असतील, तोपर्यंत हा डाटा आम्ही गोळा करू शकतो असं काही कदाचित मला वाटत नाही. प्रॉब्लेम्स निर्माण होईल कोविड आणि त्याच्यात हे. मग तोपर्यंत या निवडणुका पुढे ढकलाव्यात किंवा या निवडणुकीला निवडणुकीपुरता हा निकाल त्याला स्थगिती द्यावी असं काय करता येईल का? क्युरेटिव्ह ॲप्लिकेशन वगैरे आपल्याला करता येईल का? यासाठी आमचा प्रयत्न आहे. अर्थात एक लक्षात घ्या महत्त्वाचं, हा निकाल फक्त राजकीय आरक्षणाला लागू आहे. शिक्षणामध्ये 27%च किंवा नोकऱ्यांमध्ये 27%च आरक्षण ओबीसीचं कायम आहे. म्हणजे काही लोकांना गेलं म्हणजे फक्त राजकीय आरक्षण हा प्रश्न आहे. आणि BJP सुद्धा आंदोलन करते, सगळे काँग्रेस पक्ष आंदोलन करते. मला असं वाटतं की जसजसं राज्यात इतर राज्याच्या बाहेर माहिती होईल तसं इतर ठिकाणी सुद्धा या बाबतीमध्ये शेवटी मत मांडण्याचा अधिकार हा आंदोलनाच्या माध्यमातूनच साधारणपणे हा एक मार्ग उपलब्ध आहे सर्व विरोधी पक्षांना वेगवेगळ्या ठिकाणी किंवा सत्ताधारी पक्षांना सुद्धा. तर त्याप्रमाणे आपण ते ऐन प्रकार याच्या लोकांना याच्यामध्ये ओबीसी लोकांवर अन्याय होतो आहे हे ओरडून सांगितल्याशिवाय ते कळणार नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की ओबीसी आपल्या BJPने सुद्धा सन्माननीय प्रधानमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये लिहिलं पाहिजे की असं असं झालेलं आहे आणि महाराष्ट्रापुरता नाही तर कुठल्याही राज्यामध्ये निवडणुका आल्या त्याचा हा निर्णय लागू होईल. त्याच्यामुळे याच्यात लक्ष आहे. येत्या काळात कोविडचं हे सगळं चालू आहे आणि आंदोलन करायचं तर कुणाच्या विरुद्ध करायचं? हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध आंदोलन करता येत नाही. आपल्याला कोर्टातच जाऊन हा एक आहे की बा आम्ही जागरूक आहोत आणि याच्यावर कारवाई याच्यावर काही ना काहीतरी पावलं उचला. एकदमच थंड आम्ही बसलो इथपर्यंत दाखवणं हे बरोबर आहे, परंतु शेवटी आपल्याला कोर्टातच जाऊन जे आहे ते सगळं मिळवावं लागेल किंवा अंतिमता मोदी साहेबांना सांगून मग काही घटनात्मक जर काही करायचं असेल तर ती जी घटनात्मक आहे त्यांची म्हणजे घटनेतच दुरुस्ती करायची किंवा दुसरे काही मार्ग असू शकतात मी काय होतो नाही, परंतु ते इंटरव्ह्यू करून करून काय काही करता येईल का हा सगळं बघायला पाहिजे. म्हणजे हे फार म्हणजे आता ताबडतोब हेच होईल तेच होईल तेच होईल. आमचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यांना जागृत करणार, सगळ्यांना विनंती करणार आणि सगळ्यांच्या अभ्यासानुसार जे आहे पुढे कसं काय ते ओबीसी वाचवण्यास आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतात. आपले ओबीसी संमेलन किंवा ओबीसी परिषद असं दिसणार का छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली? 100% दिसणार. परंतु आम्ही ज्या लोकांना सांगतो की डिस्टन्स पाळा आणि मास्क वापरा त्याला कशी काय मानायला घ्यायचे आणि आम्ही ते करायला तर लोकांनी काय लोकांचं काय होणार? भाजपचं आंदोलन करतात.
हां भाजप तर आंदोलन करते 15 जून पासून अधिक आक्रमक पण ठीक आहे. आता असं आहे की ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही मंत्रिमंडळात आहोत आणि दुसरं म्हणजे आम्ही ज्या लोकांना सांगतो डिस्टन्स पाळा, आम्ही सांगतो नाही तर लॉकडाऊन करू, आम्ही सांगतो की अर्धवट लॉकडाऊन करू, पूर्ण लॉकडाऊन करू, हे करू ते करू, त्यावेळेला आम्ही अशा रीतीचे मेळावे त्या उद्या लाखो लोकांना आणू शकतो आणि मेळावे घेऊ शकतो. तुम्हाला म्हणजे भुजबळांना मेळावे आणि ते पण लाखांचे, ही नवीन गोष्ट नाही. ते इथून ते आहे बिहारपर्यंत आणि दिल्लीच्या रामलीला मैदानपर्यंत सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ते तर करू शकू आपण. कशासाठी करायचं? मग आम्ही जे म्हणतोय की बाबा हे कुंभमेळ्यामुळे वाढलं, ते याच्यामुळे वाढलं, त्याच्यामुळे वाढलं, त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? पण प्रश्न असा की भाजप संभ्रम पासरवत आहे का? प्रश्न यासाठी विचारतोय की चंद्रकांत पाटील म्हणत होते की मराठा आरक्षण असेल, ओबीसीचा प्रश्न असेल किंवा पदोन्नतीबद्दल आरक्षण पवारच्या काळात रद्द का झालं? पवार साहेबांनी आरक्षण देण्यासाठी म्हणजे हे आरक्षण देण्यामध्ये ओबीसीचं हे पहिलं राज्य होतं आमचं. त्यावेळेला 1993, 94, 95 सालांमध्ये जेव्हा ही सगळी जी आहे कार्यशैली आम्ही अंगीकारली, त्यावेळेला व्ही.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री यांनी जाहीर केल्यानंतर मला सांगितलं जालन्याच्या समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये आम्ही मागणी केली आणि पहिलं राज्य महाराष्ट्र की ज्याने 27% आरक्षण देण्याचं पाऊल उचललं मुख्यमंत्री शरदराव पवार. मग आता ते ज्यांनी चूक केलं त्यावेळेला तर अनेकांनी विरोध केला, आरक्षण कशाला म्हणून. तो इतिहास मला उघडायचा नाही. आरक्षणच देऊ नये म्हणून काही लोकांनी सुद्धा मत मांडलेलं आहे किंवा पावलं उचललेले आहे, काही असेल ते फार जुनी गोष्ट झाली. आता त्यानंतर 25-30 वर्ष आरक्षण सुरू आहे, ते मिळत आहे. ते आता जेव्हा जात आहे त्यावेळेला पुन्हा सगळ्या ओबीसीच्या या घटकांसाठी सगळ्यांनी एकत्र यावं. भाजप जे परसेप्शन तयार करताय की तुम्ही आरक्षणाच्या विरोधात, तुम्ही कसं क्रॅक कराल? कसे भाजप एक परसेप्शन तयार करते राज्यामध्ये की आरक्षणाच्या विरोधात आहे. कारण मी फोन केला आणि समजा दिला तरी 2-3 दिवसाचा वेळ, नंतर सांगितलं या उद्या आहे सकाळी किंवा संध्याकाळ, तर आपली पंचन नको व्हायला. आणि अगदीच हे नवीन आहे, याच्यातली मुद्देसुद्धा समजून घेणं जे आहे अजून ते काम चालू आहे की त्याचा अर्थ जे आहे प्रत्येक वाक्याचा काय काय नेमकं त्याचं हे सॉल्व नंतर काही कसं का. त्याच्यामुळे आम्ही त्याच कामामध्ये असतात त्याकडे. आणि ते पत्र वगैरे सगळे तयार झाल्यानंतर समोर तयार फोन करा आणि मग त्यावेळेला ते म्हणतील त्यावेळेला मग जे काही कोणाचे आपला मुख्यमंत्री घेऊन जातील त्याचा प्रमाणे आम्ही ऑफिशियली आपण वेळ मागितली आहे का? ते ठरलेलं आहे की वेळ मागतील. आमची तयारी झाली पाहिजे. परत तुम्हाला मी काय सांगितलं, मुख्यमंत्री म्हणाले की समजा मी फोन केला तेव्हा ठीक आहे शाम को आओ कल सुबह आओ, तुमची तयारी आहे काय? सगळे जे आता नवीन निकाल लागले निकाल काय त्याच्यावरचा अभ्यास, त्याच्यावरचं आपलं म्हणणं काय, त्याची तयारी आहे का तुमची? ती तयारी करा, कागदपत्र तयार करा. आजच्या खरं तरी झालं आजच्याच तयार करा, आज संध्याकाळपर्यंत. आणि मग आम्ही जे आहे जेव्हा कधी उद्या वगैरे किंवा कधी त्यांना अपॉइंटमेंट मिळेल त्याप्रमाणे ते बघतील. तयार केला तर त्याला तुम्ही कसं काय? पवार साहेबांनी सुद्धा आरक्षण दिलं, पवार साहेबांनी महिलांना सुद्धा आरक्षण दिलं. बाकी कोणी काय आरक्षण दिलं होतं सांगा? आतापर्यंतच्या ह्या संपूर्ण ज्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रम जेव्हापासून महाराष्ट्रावर दिलं पण काँग्रेस नाही केलं. कधी यशवंतराव चव्हाणांच्या वेळी मिळालं असेल, कधी पवार साहेबांच्या वेळेला मिळालं असेल, कधी आणखीन पुढे त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये मिळालेलं. पवार साहेबांनी सगळ्या समाजांना न्याय देण्याचाच नेहमी प्रयत्न केला आणि आरक्षणाच्या विरुद्ध कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु मला एक काही परत उघडायचं नाही आणि कृपा करा काय मी अतिशय अंतःकरण बोलतो आहे की मला राजकारण आणायचं नाही, मला सगळ्यांचे सहकार्य जे आहे त्या ओबीसीचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे परत तो प्रश्न विचारून मी भाजपला कशा 2-4 शिव्या घालेल असा काही प्रयत्न कृपया करू नका, कारण मला याच्यात राजकारण आणायचं नाही. आता तिथेच आम्ही जे आहे तुंबून बसू आणि पुढच्या निवडणुकांमध्ये जे आहे ओबीसीचं नुकसान होईल ते मला करायचं नाही. मला जे कोणी आमच्यावर टीका करतात
ते सगळ्याचं मी स्वागत करून त्यांना मी सांगतो आहे की ठीक आहे, आरक्षण वाचवण्यासाठी मदत करा. कारण आता हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा राहिला नाही, हा BJPचं राज्य असलेल्या कर्नाटकाला पण लागू होणार, मध्य प्रदेशला लागू होणार, तुमच्या BJPचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशला लागू होणार, सगळ्या हिंदुस्थानला हा निकाल आता लागू होणार आहे. त्यामुळे आणि सगळ्या हिंदुस्थानामध्ये ओबीसी पसरलेले आहेत आणि ओबीसी नेते BJPमध्ये पण आहे, सर्व पक्षामध्ये आहे, सगळीकडेच आहे, काँग्रेसमध्ये तर आहेच आहेत. तर ह्या सगळ्यांनी त्याबरोबर प्रयत्न करावे, कसं हा मंडल आयोग परत कसं काही टिकून राहील त्याचा प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. थँक्यू.